नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट पूर्णपणे नवीन आहे. कारण आता एक नवीन संकल्पना समोर येत आहे, पेमेंट सायकल रिसेट. म्हणजे काय? काही वेळा महिन्याच्या शेवटी पेमेंट सायकल पूर्ण होत नाही आणि पुढच्या महिन्यात पुन्हा सायकल सुरू केला जातो. यामुळेच एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या सायकलमध्ये शिफ्ट झाल्याची शक्यता आहे. म्हणजेच एप्रिलचा पैसा कॅन्सल झालेला नाही, तो मे महिन्यात रिलीज होणार आहे. आणखी एक नवीन अपडेट, सिस्टममध्ये नवीन बेनिफिशरीज ॲड करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जुनी यादी अपडेट केली जात आहे. यामुळे पेमेंट थोडा डिले झाला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेमेंट सायकल रिस्टार्ट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्याच वेळी एप्रिलचा पेंडिंग हप्ता जमा होऊ शकतो. काही केसेसमध्ये एप्रिल आणि मे असे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते चेक करा, अकाउंट डिटेल्स व्हेरीफाय करा आणि बँक अलर्ट्स ऑन ठेवा. एक महत्त्वाची सूचना, सायकल रिस्टार्ट करून देतो म्हणून काही लोक पैसे मागत आहेत. अशा कोणत्याही फसवणुकीपासून दूर राहा, कारण सरकारी प्रोसेस पूर्णपणे ऑटोमॅटिक आणि फ्री आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा हप्ता अडकलेला नाही, तो फक्त नवीन सायकलमध्ये प्रोसेस होत आहे. तर मित्रांनो, थोडा संयम ठेवा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये पेमेंट सायकल एक्झॅक्ट कधी सुरू होणार आणि कोणाला कधी पैसे मिळणार हे सगळं तुम्हाला इथेच कळणार आहे. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.